आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन सुद्धा जोडले गेलेले आहेत। नवनाथ जी, आपण पाहतोय अंबादास दानवे नेमकं काय म्हणताय? अतिशय गंभीर असा हा महाघोटाळा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात? मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला। शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी ही योजना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आली आणि ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात सुरू आहे। देशभरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 1 लागतो। सर्वाधिक पंप इन्स्टॉल करण्याचं काम या वेगवेगळ्या यांच्या माध्यमातून, या योजनेच्या माध्यमातून केलं जाते आणि शेतकऱ्यांना दिवसा ती सुद्धा विदाऊट वीज बिल अशी वीज कृषी पंपाच्या माध्यमातून दिली जाते। मुळामध्ये अशी एखादी योजना सुरू असताना त्याच्यात काही लोक चुकीचं काम करत असतील तर त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही। अंबादासजी दानवे हे आमदार राहिलेले आहेत। या संदर्भात काही पुरावे असतील तर ते पुरावे त्यांनी संबंधित यंत्रणाकडे द्यावे। कुणालाही सोडलं जाणार नाही। अशा पद्धतीचं काही योजनांमध्ये काळेबेळ करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर कुणालाही सोडलं जाणार नाही। परंतु विनाकारण ट्विटवर आरोप करण्यात अर्थ नाही। प्रश्नचिन्ह लावायचं, आरोप करायचंय। अंबादासजी दानवे यांना एवढंच सांगायचं, हे महाविकास आघाडीचं सरकार नाही। ज्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये रोज 100 कोटी रुपये वसुली केले जात होते ते हे सरकार नाही। याच्यामध्ये कोणी चुकीचं करत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल। दोषी असेल त्यांना शिक्षा होईल। आपल्याकडे काही पुरावे असतील तर निश्चित पुरावे द्यावे। विनाकारण हवेत गोळीबार आणि फुकटचे आरोप करू नये, एवढंच मला अंबादासजी दानवे यांना सांगायचं। निश्चितच धन्यवाद अंबादासजी आणि नवनाथ बनशी, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भात बातचीत केली त्यासाठी। तर आपण पाहतोय ट्विटमध्ये नेमके काय आरोप करण्यात आलेले ते देखील आपण पाहिलेले आहेत। मात्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झालेला आहे अशा प्रकारचं ट्विट अंबादास दानवेंनी केलं। मात्र कारवाई होणार असल्याचं नवनाथ बन यांनीही सांगितलंय।